नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण जी मराठीची व्याकरण मालिका चालू केली आहे त्यातील सर्वनाम हा भाग बघणार आहोत. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम शाळेत गेला, तो अभ्यास करतो. येथे तो हा शब्द रामऐवजी आला आहे. सर्वनामाची उदाहरणे: मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, कोण, काय, स्वतः. उदाहरणे: मी शाळेत जातो, ती पुस्तक वाचते, ते खेळत आहेत, आम्ही अभ्यास करतो. नाम राहुल आहे तर सर्वनाम काय असेल? तो. नाम सीमा आहे तर सर्वनाम ती. नाम मुले सर्वनाम ते आणि नाम शिक्षक सर्वनाम ते. नामाऐवजी आलेल्या सर्व शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. यासाठी हा चार्ट करून दिला आहे. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ह्याच्यामध्ये मी रोज शाळेत जातो, ह्याच्यामध्ये मी सर्वनाम. ती गाणे गाते, ती सर्वनाम. आम्ही मैदानात खेळतो, आम्ही सर्वनाम. आणि तो अभ्यास करतो, तो हे सर्वनाम आहे. अशा प्रकारे सरावासाठी तुम्ही आणखी उदाहरणे घेऊ शकता. तर आता तुम्हाला स्वाध्याय दिला आहे. रिकाम्या जागा भरायच्या आहेत. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहून रिकामी जागा पूर्ण करायची आहे. राम धावतो, वेगाने धावतो. सीमा गाते, छान गाते. मुले खेळतात, आनंदी आहेत. यामध्ये सर्वनामे. उत्तरे: राम धावतो, तो वेगाने धावतो. सीमा गाते, ती छान गाते. मुले खेळतात, ते आनंदी आहेत. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे सोडवून दिलेली आहेत. तरी सर्वांनी वहीत लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.